की आजचा कॉपी पेस्टचा जमाना आहे. म्हणजे कॉपी पेस्ट ते फारसं वाईट नाहीये बरं का. ते कॉपी पेस्ट हे करता आलं पाहिजे. जे समाजात चांगलं आहे, जे घडतंय ते कॉपी करा आणि इथं पेस्ट करा. ह्याचा तुम्हाला तुमच्या कामामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर उपयोगच होतो. कॉपी पेस्ट हा एक मुद्दा मला विशेष वाटतो. तो करत राहायला पाहिजे. चांगलं वेचलं पाहिजे, चांगलं ते वेचावं आणि त्याचा उपयोग कुठे ना कुठेतरी आपल्याच कामामध्ये, आपल्या रिलेशन्स मध्ये करत राहायचा. पुन्हा एकदा लेखणीतून लक्षावधी तुषार यावेत, कारण ते आजारी होते, त्यांनी लिहिणं थांबवलं होतं पुलंनी, आणि तुम्ही लिहा पुन्हा अशा अर्थाने. पुन्हा एकदा लेखणीतून लक्षावधी तुषार यावेत, देताना शुभेच्छा लोक सत्तातून, वाचक आनंदून जावे. वा. नमस्कार मंडळी, मी गणेश जोशी पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही बिघडलो या आमच्या चॅनलमध्ये. मुलखा वेगळी माणसं या सिरीज मध्ये आपण निरनिराळ्या व्यक्तिमत्वांना भेटत आलो आहोत. आजही आपल्यासोबत एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. ते संपादक आहेत, कवी आहेत, लेखक आहेत आणि विशेष म्हणजे पत्रकार देखील आहेत. काही पैलू आहेत ते आज आपण उलगडून बघणार आहोत. अर्थात त्यांच्याकडूनच सगळं जाणून घ्यायचंय आपल्याला. ओळख करून देताना सांगावंसं वाटतं की श्री भालचंद्र कुलकर्णी हे सहकार सुगंध, ब्राह्मण, आम्ही सारे ब्राह्मण यांचे संपादक आहेत आणि इतरही बऱ्याच गोष्टींमध्ये ते कार्यरत आहेत. सध्या सहकार क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय असं काम आहे. तर आपण जाणून घेऊयात आता की त्यांचं काम कसं चालतं, त्यांना येणाऱ्या अडचणी कशा स्वरूपाच्या आहेत आणि त्याच्यावर ते मात करून कसे काय कार्यरत राहतात. तर पहिला प्रश्न तुम्हाला मला असा विचारायचा वाटतो की पत्रकार हे जे क्षेत्र आहे हे निवडताना तुमच्या डोळ्यापुढे काही ठराविक ध्येय होतं की ते योगायोगाने घडलं? हा, म्हणजे खरंच योगायोगानेच घडलं. मला लहानपणापासून विशेषतः लिखाणाची, म्हणजे जरा हस्ताक्षर बरं असल्यामुळे लिखाणाची विशेष आवड होती. त्याचं क्रेडिट मी माझ्या आजोबांना देईन, म्हणजे वडिलांना. त्यांचं मोत्यासारखं अक्षर होतं आणि त्यांचा खूप आग्रह असायचा की अक्षर सुंदर पाहिजे. अर्थात सुंदर नुसतं नाही, ते शुद्धही पाहिजे. या सगळ्याचा त्यांचा आग्रह होता शिक्षक असल्यामुळे. आजोबा वडील दोघेही शिक्षक होते, पण त्यांचा आजोबांचा प्रभाव माझ्यावर याचा जास्त आहे. आणि मग तेव्हापासून घरामध्ये विविध प्रकारचे त्यावेळी पोथ्या पुराणं पण होती आणि काही वृत्तपत्र मासिक वाचन होतं. आणि तेव्हापासून असं वाटायचं की हे जरा क्षेत्र जरा वेगळं आहे आणि केलं पाहिजे. त्यावेळी आम्ही, म्हणजे आजचा नंदुरबार जिल्हा आहे खानदेश मधला, तो पूर्वी धुळे जिल्हा होता. खानदेश मध्ये त्या आदिवासी बहुल अशा जिल्ह्यामध्ये राहताना आमच्याकडे आठवड्यातनं एकदा एक वृत्तपत्र यायचं. बर. हा, त्या नाशिक आणि आठवड्यातनं एकदा यायचं. म्हणजे दैनिक असलं तरी ते आमच्यापर्यंत आठवड्यातनं एकदा पोहोचायचं. बाकी मग काही साप्ताहिक वगैरे येत होती. पूर्वी तुम्हाला आठवत असेल तर चंपक सारखं असेल किंवा किशोर मासिक असेल, अमृत नावाचं मासिक असेल. ही मासिक मात्र आमच्या वडिलांनी, म्हणजे त्यावेळी खर्चाची तोंडमिळवणी होती, पण ही मासिकं नक्की आमच्याकडे लावलेली होती. त्याचा परिणाम झाला की ते वाचन करायचं असतं आणि असं लिखाण असतं, ही लहानपणापासून सवय घरातून लावली गेली आणि ती मला असं वाटतं की खूप आवश्यक आहे. एक समज पण निर्माण झाली त्याच्यामध्ये, त्यामुळे समज निर्माण झाली. अर्थात नंतर मग आम्ही पुण्यात आलो, म्हणजे साधारण 82-83 साल असेल. पुण्यात आल्यानंतर मग स्वाभाविकपणे माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं वगैरे, आणि मग हा विषय डोक्यातनं गेला. मी पिंपरी चिंचवडमध्ये राहत असल्यामुळे पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक वसाहतीतल्या एका फॅक्टरीमध्ये त्यावेळी टाईपरायटिंग हे फार फेमस होतं. म्हणजे टाईपरायटिंग आलं पाहिजे अशी एक बेसिक अट असायची. टाईपरायटिंग मराठी इंग्रजी दोन्ही शिकलो एकाच वेळी. बरं. एकाच वेळी मराठी इंग्रजी कमी शिकतात लोक. मी दोन्ही एकाच वेळी दिलं आणि एकाच वेळी परीक्षा दिली. अच्छा. हा, म्हणजे त्या 40 आणि 60च्या काय त्या परीक्षा असतात त्या वर्ड पर मिनिट, त्याचं वर्ड पर मिनिट, WPM. आणि मग एका छोट्या ऑइल पेंटच्या फॅक्टरीमध्ये मी ऑफिस असिस्टंट म्हणून जॉईन झालो. बर. म्हणजे ग्रॅज्युएशन करता पहिल्यांदा सुरुवात, जी करिअरची सुरुवात आहे ती माझी तशी झाली. म्हणजे त्याच्याही थोडं आधी म्हणायचं झालं तर
मी त्या काळामध्ये म्हणजे ग्रॅज्युएशन होण्याच्या प्रोसेसमध्ये मी प्रिंटिंग प्रेसमध्ये जाऊन खेळे जुळवण्याचं काम पण केलं. बापरे. ट्रेडल मशीन नावाचा प्रकार होता पूर्वी, ज्याला कंपोजिंग शब्द होता, तो कंपोजिंग पण केलं. मला त्या क्षेत्राचं कुतूहल मी म्हटलं तसं लहानपणापासून होतं. म्हणजे लहानपणी वहीमध्ये लिहिताना मी आठवणीने त्याच्या खाली कार्बन टाकत असे. बर. म्हणजे लिहिताना मला कायम वाटायचं की ह्याची कॉपी निघावी. म्हणजे कुठेतरी माझ्या लहानपणापासून प्रिंटिंग किंवा प्रकाशन हे बहुतेक काहीतरी त्याची नाळ जुळलेली होती सुप्तपणे. आणि मग मी त्या कंपनीमध्ये भोसरीमध्ये जॉईन झालो. टाईपरायटिंग तर येत होतं उत्तम, टायपिंग करायला मला आवडायचं. पण त्याचं कारण छान उमटलेलं बघणं, छान छपाई झालेलं बघणं, प्रिंट होते ही मला माझी बेसिक आवड आहे. ती प्रोसेस बघणं आणि ती माझी आवड आजही आहे आणि ती आयुष्यभर राहील. त्याचं कारण माझं ते लाइकिंग आहे फार, अगदी मोकळेपणाने. आणि मग त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन झालं. मी 3-3.5 वर्ष तिथं जॉब केला. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुण्यात नव्याने लोकसत्तेची पुण्यातली आवृत्ती सुरू झाली होती. मला वाटतं 89-90 साल आहे ते. जी मुंबईचा लोकसत्ता यायचा, पण पुण्याची वेगळी आवृत्ती सुरू झाली. आवृत्ती नव्हती स्वतंत्र. मग 89-90 झाली. मग 91ला त्यावेळी पत्रकारिता माझा काही कोर्स झालेला नव्हता. मी ऑफिस म्हणून ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला अर्ज केला, इंटरव्ह्यू झाला आणि मी सिलेक्ट झालो. आणि मला खूप वृत्तपत्राला तो प्रवेश आहे. आणि तो पत्रकार म्हणून झालेला नाही, तो ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणून झाला, ऑफिस वर्कसाठी. आणि मला ते खुणावत होतं क्षेत्र की नाही आपल्याला हे करूया. आणि त्यावेळेची स्थिती चांगली होती. सगळ्याच वृत्तपत्रांची म्हणजे आजची जी स्पर्धा आहे थोडीशी जीवघेणी म्हणू तशी तेव्हा नव्हती. तेव्हा खऱ्या अर्थाने वृत्तपत्र आणि सोशल मीडिया, टीव्ही तर आला होता नुकताच, पण सोशल मीडिया, कॉम्प्युटर हे सगळंच नवीन होतं क्षेत्र. सोशल मीडिया नव्हतंच, पण प्रमाणही कमी होतं, कम्पॅरेटिव्हली कमी होतं. आणि एकूणच इंटरनेट, टीव्ही हे सगळेच विषय नव्हतीच. त्यामुळे वृत्तपत्रांकडे विशेष लोकांचा कल ओढा होता, घराघरामध्ये किमान वृत्तपत्र. आणि तो एकमेव असं साधन होतं वृत्तपत्र की ज्याच्याने कम्युनिकेशन डिटेलिंग मध्ये व्हायचं. रेडिओवरच्या बातम्या, टीव्हीवरच्या बातम्या नाही तर वृत्तपत्र, याच्याशिवाय काही नव्हतं वेगळं. त्यामुळे त्याचा एक चांगला परिणाम झाला. आणि मग मी त्या क्षेत्रात गेल्यानंतर स्वाभाविकपणे मग मी जर्नलिझम केलं. मला आज विशेषत्वाने आठवण होते ते म्हणजे डॉक्टर किरण ठाकूर, जे वृत्तपत्र म्हणजे पुणे श्रमिक पत्रकार संघाचे पूर्वी अध्यक्ष राहिलेले, ज्यांनी पुण्यात मध्ये विशेषतः पत्रकारांना एकत्र करून त्यांची संघटना बांधली. पुणे श्रमिक पत्रकार असेल, पुणे पत्रकार प्रतिष्ठान असेल, त्यात बरीच मंडळी होती. त्यातले एक डॉक्टर किरण ठाकूरजी, ज्यांना मी या क्षेत्रातलं माझे गुरु म्हणून मानतो, ज्यांनी मला शिकवली पत्रकारिता. दुर्दैवाने आत्ताच 1-2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. परंतु त्यांच्या सानिध्यात आलो. आणखी एक नाव मला नक्की घ्यावं असं वाटेल, ते म्हणजे त्या कॉलेज करता जर्नलिझम शिकता शिरीष सहस्त्रबुद्धेंसारखा जे सकाळमध्ये जनरल मॅनेजर होते, त्यांचाही माझ्यावर खूप प्रभाव तेव्हापासून आजही आहे. त्यांनाही ते माहीत नसेल की असा कोणी आपण प्रभाव टाकलाय. पण वृत्तपत्र क्षेत्र काय असतं, प्रिंट मीडिया काय असतो, व्यवस्थापन नेमकं कसं असतं, संपादकीय भाग जितका महत्वाचा आहे तितकाच प्रोडक्शन, फायनान्स आणि जाहिराती, ऍडव्हर्टाइजमेंट, मार्केटिंग हे पण महत्वाचं आहे. अशी दोन ही रथाची चाकं आहेत. हे बिंबवण्यामध्ये शिरीष सहस्त्रबुद्धेंचा विशेष वाटा आहे. आणि त्यांनी सांगितलं की संपादकीयला महत्व आहेच, त्याच्याही बरोबर हे महत्व आहे. असा माझा तो एका अर्थाने प्रवेश लोकसत्तेमध्ये पुण्यामध्ये झाला. आणि पत्रकारिता या विषयात मी ऍडमिनिस्ट्रेशनच्या निमित्ताने यायला लागलो. एक चांगली गोष्ट त्यावेळेची मला विशेषत्वाने वाटते की माधवराव गडकरी तेव्हा मुंबई म्हणजे पुण्यातही यायचे. नंतर डॉक्टर अरुण टिकेकर, माधवराव गडकरी, अरुण टिकेकर असतील, अशा सगळ्यांच्या बरोबरी, म्हणजे बरोबर असं नाही, ते तर खूपच मोठे होते, पण ते जेव्हा ऑफिसमध्ये यायचे तेव्हा चर्चा, गप्पा, काही ना काहीतरी निमित्ताने बोलणं व्हायचं. आणि मला डॉक्टर टिकेकरने सांगितलं, तू लिहू शकतो, तू लिहायला सुरुवात कर. मग त्यावेळी लोकरंग आणि चतुरंग नावाच्या पुरवण्या ज्या आजही आहेत, त्यावेळेच्या पुरवण्यांमध्ये त्यांनी मला लिहायला उद्युक्त केलं. मग माझे काही लेख त्यावेळी पासून मग नंतर प्रकाशित झाले. लोकसत्तेने मला संधी दिली, लिखाणाची सुरुवात तिथं झाली. आणि मी एकीकडे जर्नलिझम केलं होतं
आणि तिथलं वातावरण इतकं चांगलं होतं की वॉटर टाईट कंपार्टमेंट काही नव्हतं. त्यामुळे मी ऍडमिनिस्ट्रेशन केलं की 6 वाजता सुटलो की मी तिकडे जाऊन बसायचो आणि उगाचच एखाद्या ट्रान्सलेशन कर, काहीतरी बातम्यांचं एडिटिंग कर. ब्रोमाइड कटिंग पेस्टिंग नावाचा प्रकार होता जो आजच्या मुलांना माहित पण नाहीये. कॉम्प्युटर्स लिमिटेड होते त्यामुळे ब्रोमाइड नावाची एक प्रिंट आउट निघायचा, तो कट मॅन्युअली कात्रीने कट करून पेज लेआउटला पेस्टिंग केलं जायचं आणि त्या पेस्टिंग केलेल्याचा फोटो काढून मग त्याचं पुढचं प्रिंटिंगची प्रोसेस, आता सीटीपी वगैरे प्रकार ती मोठी लेंदी प्रोसेस होती. पण त्यात गंमत यायची तर रात्री 1:30-2 वाजेपर्यंत सगळं चालायचं आणि ते सगळं करून सुद्धा थकवा यायचं नाही कारण ते लायकिंग होतं, आवड होती. त्यामुळे मग आणि ते वातावरण इतकं चांगलं होतं की तू तिकडच्या डिपार्टमेंटचा आहेस, तू इकडं काय करतोय असं कोणी विचारलं नाही. किंबहुना त्यांनी मला प्रोत्साहन पण दिलं की छान छान गोष्टी लिहितोय करतोय तर जरा कर, असं मला ते खूप जाणवलं. तिथून तुमचं एकतर पत्रकारिता याच्याशी पण संबंध आला खूप आणि प्रिंटिंग ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट ह्या सगळ्याच क्षेत्रामध्ये. म्हणजे जे मगाशी मी उल्लेख केला बहुआयामी व्यक्तिमत्व जे घडतं, मग असं माझं नाव गडबडीत राहिलं ते अनिल टाकळकर सर. बरोबर, अनिल टाकळकर सर तेव्हा होते, मुकुंद संगोराम तेव्हा आमचे चीफ रिपोर्टर होते, सुभाष नाईक होते, अरुण खोरे होते, आमचे विकास वाळुंज, अशी खूप नावं घेता येतील की ज्यांच्या बरोबर म्हणजे त्यांना मी पाहत असे. ते लिहितात कसं, ते बोलतात कसं, त्यांची बातमी छापून येते म्हणजे काय होतं, ते काल जी चर्चा करत होते ती दुसऱ्या दिवशी बातमी कशी छापून आली, हे मला कुतूहल असायचं आणि त्याच्यातनं मी शिकत गेलो एका अर्थाने. म्हणजे थोडासा एकलव्यासारखं आहे, म्हणजे दुसऱ्याकडे समोरच्या बघत बघत आपणही शिकतो तसं काहीसं निरीक्षणात आणि ते मग नंतर पुढे मग छान कंटिन्यू झालं. वा, मी तेच म्हणत होतो की बहुआयामी व्यक्तिमत्व जे घडतं ते असं सहजासहजी एका रात्रीत कधीही घडत नसतं, त्याच्या मागे बऱ्याच व्यक्तींचा प्रभाव असतो आणि सपोर्ट असतो. उल्लेख केल्याप्रमाणे वेगवेगळ्या मोठमोठ्या दिग्गज अशा पत्रकारांचा किंवा त्या क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गज लोकांचा तुमच्यावरती तो प्रभाव पडला आणि तिथून तुमचं व्यक्तिमत्व घडायला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने असं म्हणायला अगदी बरोबर. तर हा झाला पत्रकारितेचा भाग. म्हणजे इथपर्यंत तुम्ही कदाचित म्हणजे पत्रकारितेची पदविका किंवा असं काही केलं होतं का? कसं? हो, भारतीय विद्याभवन मधनं पुण्यातून तो पार्ट टाइम कोर्स होता, तिथंच डॉक्टर किरण ठाकूर हे तिथले एचओडी होते आणि मग त्याच्यामुळे मग ह्या सगळ्याच तिथं शिकवायला बरेच आल्हाद गोडबोले असतील, शिरीष सहस्त्रबुद्धे असतील, आमचे बरेच जण, म्हणजे आता नावं पण मला पटपट घेता येत नाही पण सगळीच मंडळी, साबळे साहेब असतील, असे खूप जण, वरुणराज भिडे सारखे रिपोर्टिंग म्हणजे काय शिकवायला यायचे, अशी खूप माणसं, म्हणजे खरंच दिग्गज ही माणसं होती आणि ती यायची आणि त्यांच्याकडे पाहून त्यांचं ते कधी कधी असं म्हणायचे की अरे चाललंय, बरं चाललंय तुझं, तू. मी म्हटलं नाही, मला दोन्हीकडचं शिकलं पाहिजे. मला जर का वृत्तपत्र विकलं कसं जातं हे कळलं नीट तर मी काय छापायचं हे मला कळेल. म्हणजे जर का मी खूप छान लिहितोय पण ते विकलंच जात नाहीये तर त्याचा छान लिहिण्याचा उपयोगच नाहीये. बरोबर, असं मला तेव्हापासून जाणीव झाली आणि म्हणून मी दोन्ही बाजू त्याच्या कायम कामही करत राहिलो आणि पाहत राहिलो. अच्छा, म्हणजे ते फार महत्वाचा तुम्ही मुद्दा सांगितला होता की वृत्तपत्र जे विकलं जातं तर का विकलं गेलं पाहिजे ते, त्याच्या मागचं कारण समजून आधी घ्यायचं. एक्झॅक्टली. आणि नक्की काय छापायला हवं, वाचकांची गरज काय आहे. बऱ्याच वेळा वाचकांची गरज एक असते आणि तुम्ही छापता वेगळं. तुम्हाला विशेषत्वाने सांगतो की वाचकांचा पत्रव्यवहार नावाचा जो कॉलम आहे सदर येतं ते तुम्ही नेहमी वृत्तपत्रात बघता किंवा 3 किंवा 4 छोटी छोटी पत्र छापलेली असतात, बरोबर. प्रत्यक्षात 400 पत्र आलेली असतात. बापरे. मग तुम्ही म्हणता की काय करणार, मग त्यातली कोणतीही 4 निवडून छापली जातात असं नाहीये. एक तर चांगली पत्र विषयानुरूप निवडली जातात एक, आणि त्या 400 उदाहरणार्थ 400 पत्रातनं संपादकांना कळतं की वाचकांच्या मनामध्ये काय चाललंय, आज वाचकांना गरज कशाची आहे, त्यांचे प्रश्न कोणते आहेत, त्यांना कशाबद्दल व्यक्त व्हावं असं वाटतंय हे त्या पत्रातनं कळतं. अच्छा. म्हणजे आजच्या सोशल मीडिया जमान्यात तुम्हाला लक्षात येईल की साधारण ट्रेंडिंग काय चाललंय, ट्विटरवर काय आहे, कुठली बातमी जास्त चर्चेत आहे, फ्लोट करते, हे आज कळतं. तेव्हा कळण्याचा मार्ग हा एकमेव होता. आणि मग तेव्हा कळायचं की ओके, सरकार विरोधी वातावरण आहे. या 400 पत्रात उदाहरणार्थ कळायचं की सरकार विरोधी लिहिणारे त्यातले 200 लोक आहेत. ओके. मग ह्यातनं कळायचं की आजचा अग्रलेख कुठला लिहावा. म्हणजे इतके संपादकांची नजर. म्हणून हा जो विषय आहे तो बऱ्याच जणांना वाटतो की हा खूप असा किरकोळ छोटासा विषय, तसं नाहीये.
वाचकांचा पत्रव्यवहाराला सर्वात जास्त महत्व या वृत्तपत्र क्षेत्रात दिलं जातं. हा त्यातला कानोसा ज्याला म्हणतो वाचकांचा, तो हा आहे. वाचकांचा पेक्षा नागरिकांचा, सगळ्याच प्रकारचे ते प्रातिनिधिक पत्र आलेली असतात, पण म्हणून त्याचा उपयोग मात्र चांगला होतो. आणि ह्याच्या दृष्टीने जी पत्रकारिता किंवा ज्याच्यावर विशेष फोकस केला पाहिजे त्या गोष्टी सगळ्या वाचकांना केंद्रबिंदू धरून करणं हे त्यातून सुरू झालं. ओके, म्हणजे तो त्यातला मूळ पाया म्हणूया आपण. अच्छा, आता खूप महत्वाचा मुद्दा तर बोलतो तुमच्याकडनं कळाला, तो म्हणजे संपादक. नक्की संपादक हे काय काम करतात? कारण काय, सामान्य माणसांना संपादक, हा बाबा एक कुठल्या तरी वृत्तपत्राचे हे संपादक आहेत, एडिटर किंवा संपादक आपण म्हणतो, तर नक्की काय काम असतं, त्यांची कार्यशैली किंवा त्यांची कार्यपद्धती कशी असते, याच्याबद्दल काही तुम्ही त्याच्यावरती थोडं सांगू शकाल का? आता एक आहे की दैनिक म्हणजे रोजच्या रोज छापली जाणं, रोजच्या रोजचं रिपोर्टिंग, रोजच्या रोज अंक काढणं, दैनिक काढणं. नंतर साप्ताहिक आहेत, पाक्षिक आहेत, मासिक आहेत. आता माझ्याकडे काही पाक्षिकांची कामं आहेत, काही मासिकांची कामं आहेत आता. तर ह्या सगळ्या संपादक म्हटलं तर खरं म्हणजे एक चौकट नक्की आहे की आलेल्या प्रत्येक कंटेंटवर संस्करण करणं. तो एकटा माणूस शेवटी करत नाही, त्याची टीम असते. मग बातम्या आणून देणारे रिपोर्टर्स आहेत, त्यांचं कंट्रोल करणारा कोणीतरी चीफ रिपोर्टर आहे, टेबलवर काम करणारी उपसंपादक मंडळी आहेत, त्यांचं कोणी चीफ सब एडिटर आहे, अशी ती सगळी टीम काम करते. बरोबर. आणि त्याच्यावर संस्करण करणं ही योग्य आहे की अयोग्य आहे, याला बातमी म्हणायचं का नाही म्हणायचं, कशाला बातमी म्हणायचं, हे सगळं पत्रकारिता क्षेत्रात शिकता शिकता तर शिकतोच आपण. बरोबर. पण आपण जेव्हा वृत्तपत्र वाचतो बघा, तुम्हाला लक्षात येईल की साधारणपणे एका शहरातली वृत्तपत्र जर समोर तुम्ही मांडली तर सर्वसाधारण पान 1, 2, 3च्या बातम्या ह्या सर्वसाधारण त्याच असतात. हे काही एकमेकाला कोणी सांगत नाही, पण लक्षात येतं की ही बातमी पान 1ची आहे. म्हणजे याला महत्व कशाला आहे? लोकल गोष्ट असेल तर त्याला किती महत्व आहे, नॅशनल असेल तर त्याला किती महत्व आहे, स्टेट लेव्हलला किती महत्व आहे, त्या बातमीचं ज्याला न्यूज व्हॅल्यू म्हणजे बातमीचं मूल्य काय आहे ह्याच्यावरती बातमी ठरते. हे दैनिकाच्या केसमध्ये. साप्ताहिक असेल तर त्याची मांडणी थोडी वेगळी असते. याच्या मांडणीला खूप महत्व आहे या सगळ्यामध्ये. तुम्ही अट्रॅक्ट करणं म्हणजे खूप सुंदर सजावट असलेला पेपर असणं, कंटेंटला महत्व नक्की आहे, पण सुंदर सजावटही पाहिजे, त्याची मांडणी उत्तम पाहिजे, फोटोचं साईज काय आहे, कॅप्शन कशी दिली आहे. तुम्ही जेव्हा वृत्तपत्र समोर बघता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की हो ह्या 5 मधला हा हे घेऊया, हे का वाटतं तर ती मांडणी बघून, कारण वाचायचं अजून वेळ आहे. बरोबर. पण हे सगळं आता तर टेक्नॉलॉजी वाढली आहे, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी बदलली आहे, खूप सप्तरंगी असंख्य रंग असलेले पेपर, मोठे जाड पेपर म्हणजे 40-40 पानांचे पेपर, विविध सप्लिमेंट्स. हे पूर्वी म्हणजे 25-30 वर्षापूर्वी सुद्धा हे कमी होतं प्रमाण. मग ते आता वाढत आता टेक्नॉलॉजी वाढली, आता वेळाही ऍडजस्ट करता येतात. नाहीतर मग रात्रपाळीचा माणूस किती वाजेपर्यंतची शेवटची बातमी द्यायची. कारण एक मात्र तिकालाबाधी सत्य आहे प्रिंट मीडियाच्या बाबतीत. प्रिंट मीडियाबद्दल एक गोष्ट नक्की आहे की वाचकांना त्याच्यावर विश्वास असतो, कारण जे लिहिलेलं आहे ते सत्य आहे. सोशल मीडिया सारखं तुम्ही विश्वासार्हता ती लेखीला आहे, म्हणजे प्रिंट मीडियाला आहे. ती मात्र सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाला नाहीये. त्याचं कारण तुम्ही तुमची पोस्ट एका सेकंदात चेंज करू शकता, तुम्हाला वाटेल तो बदल करू शकता, डिलीट करू शकता. हे इथं शक्य नाही. एकदा छापून तुमच्या हातात गेलं की संपलं. त्यामुळे छापण्यापूर्वी 100 वेळा विचार करणं आणि ती विश्वासार्हता महत्वाची की आपल्याकडे एखाद्याची बातमी छापायची असेल, क्षणभर त्याच्यावर टीका करायची असेल, आरोप करायचे असतील तर तुमच्याकडे तशी प्रूफ पाहिजेत. बरोबर. अधिकृत त्याचा पुरावा पाहिजे. आणि म्हणून ते छापलेलं हे सत्य आणि विश्वासार्ह. आणि म्हणून दैनिकांची गरज कालही होती, आजही, आणि कितीही सोशल मीडिया आला तरी ती उद्याही राहणार. त्याचं कारण असं की एखादी घटना घडलेली आता तुम्हाला 2 ओळीत समजते, पण ती सविस्तर वाचण्यासाठी दुसऱ्या दिवशीचं सकाळ उजाडावी लागते, कारण आपल्याला वृत्तपत्र वाचायचं आहे. हे जरी खरं असलं, ही जरी जमेची बाजू असली तरी एक थोडीशी दुसरी नुकसानकारक बाजू एकच आहे की सकाळी 7 वाजता तुमच्या घरात आलेला पेपर हा शिळा झालेला असतो. रात्री 12 वाजता सचिन तेंडुलकरने खेळतोय आणि भारत जिंकलाय का नाही जिंकलाय हे तुम्हाला
सकाळी कळू शकत नाही, कारण तोपर्यंत वृत्तपत्र तुमच्या घरी येतं आणि त्यात लिहिलेलं असतं की सचिन तेंडुलकर खेळतोय. तो रात्री पहाटे 3 वाजता जिंकलेला असतो किंवा व्हॉटेव्हर निर्णय असतो. बरोबर, पण ते तुम्हाला समजून गेलेलं असतं. त्यामुळे सकाळी आलेलं वृत्तपत्र हे नेहमी शिळ असतं. म्हणजे हे वृत्तपत्र ही एक अशी कमोडिटी आहे, मी कमोडिटी म्हणतो त्याला, की जी मोस्ट पेरिशेबल आहे. म्हणजे दूध भाज्या सुद्धा 8-8 दिवस राहतात, पण वृत्तपत्र हे तुमच्या हातात येतं तेव्हाच शिळ झालेलं असतं. त्यामुळे ही त्याची एक थोडीशी आजच्या जमान्यात म्हटलं तर खूपच मोठी निगेटिव्ह बाजू आहे. कारण आता तुम्हाला दर 2 सेकंदाला नवीन बातमी समजत असते. पण विश्वासार्ह साधन म्हणून पुन्हा प्रिंट मीडियाची शिवाय पर्याय नाही. म्हणजे जर सविस्तर बातमी हवी असेल तर तुम्हाला प्रिंट मीडियावरती अवलंबून राहावंच लागणार. नक्की राहावं लागतं. साप्ताहिक, पाक्षिक, मासिक याची मांडणी पण वेगळी असते, त्याच्यासाठीचा कंटेंटही वेगळा असतो. आता उदाहरणार्थ सहकार सुगंध नावाचं माझं एक मासिक आहे, जे सहकार भारतीचं मुखपत्र आहे. कोऑपरेटिव्ह मुवमेंटला वाहिलेलं हे मासिक आहे. अच्छा. आता हे मासिकाचं सेक्टर ठरलेलं आहे कोऑपरेटिव्ह, त्यामुळे सहकार सोडून आम्ही काही छापत नाही त्यात. त्यामुळे त्या सेक्टरसाठी मग ते राज्यातलं असेल, देशातलं असेल, अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्यात कव्हर करतो. पण सहकार चळवळीचं मुखपत्र म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो, त्यामुळे सहकारातल्या सगळ्या सकारात्मक गोष्टी देण्याचं भान आम्ही ठेवतो. अच्छा. तुम्हाला माझ्यातला एक मुद्दा लक्षात आला असेल की ते म्हणजे प्रत्येक समाजात, प्रत्येक सेक्टरमध्ये निगेटिव्ह काहीतरी आहेच. बरोबर. पण निगेटिव्ह छापायचं का नाही, तर आम्ही असा निर्णय घेतला की नाही निगेटिव्ह छापायचं, आपल्यातलं सकारात्मक छापायचं. पण सकारात्मक बाजू ही नक्की 98% असते, 1-2% काहीतरी निगेटिव्ह बाजू असते. त्याला महत्व द्यायचं नाही, हे कुठेतरी खरं म्हणजे पत्रकारिता म्हणूनच आता ठरवण्याची वेळ आली आहे की राजकारणाच्या लोभापायी म्हणा किंवा राजकारणाच्या लठ्ठालठ्ठीमध्ये निगेटिव्ह बाजू अधिक छापल्यामुळे वाचकांवर होणारा, जनमानसावर होणारा परिणाम हा आपण रोखू शकतो पत्रकारिता म्हणून. निगेटिव्ह राहणारच आहे. म्हणजे ही खरं तर जबाबदारी आहे पत्रकारांची म्हणून. योग्य त्या गोष्टींवर बोट ठेवलं पाहिजे का? हो, जरूर. पण त्याचा दुर्दैवाने सोशल मीडिया, टीव्ही असेल, सगळीकडेच दुर्दैवाने त्याचाच फोकस होतो आणि तेच मांडलं जातं की नाही, उदाहरणार्थ सहकारात सगळं वाईट आहे, सगळं वाईट आहे. प्रत्यक्षात असं नाहीये. वाईट प्रत्येक गोष्टीत ते तसं 2-4 गोष्टी राहणार, पण चांगल्या बाजू असतात. दोन्ही बाजू, पण चांगल्या बाजूंचं प्रमाण मोठं आहे. सगळ्या समाजात सुद्धा राहणारी माणसं ही सगळी वाईट नाहीये, नाहीतर जग चाललंच नसतं. बरोबर. त्यामुळे चांगली माणसं खूप आहेत आणि म्हणून जग चालू आहे. वाईट माणसं आहेत, त्यांच्यावरची योग्य ती कारवाई होत असते. त्याला किती आपण महत्व द्यायचं हे मात्र ठरवण्याची वेळ आली आहे. नक्कीच, नक्कीच. वा. म्हणजे पत्रकारिता हा एक खरंच आपण म्हणतो की एक स्तंभ आहे भारताच्या लोकशाहीचा. आणि आता तुम्ही जे सांगितलं त्यातनं तर म्हणजे अगदीच ते अधोरेखित होतं पुन्हा एकदा की पत्रकारिता ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि पत्रकारांनी किती जबाबदारीने वागलं पाहिजे किंवा सामान्य जनतेने कुणावर किती विश्वास ठेवला पाहिजे हे देखील त्यात समाविष्ट आहे. ज्या प्रश्नावरती आलो होतो की म्हणजे संपादक, त्याबद्दलही तुम्ही विस्तृत माहिती दिलीत. पण मला जाणून घ्यायचंय की पत्रकारिता म्हणजे पत्रकारिता सुरू केली त्यानंतर संपादक होणं हा जो काही प्रवास आहे हा किती कठीण होता, किती खडतर होता, किती अडचणी त्याच्यात आल्या आणि त्याच्यावर तुम्ही मात कशी केली? एकतर महत्वाचं म्हणजे संपादक हा बेसिक पत्रकार असायला लागतो आणि सगळे संपादक त्या डेझिग्नेटेड म्हणून, पण ते बेसिक पत्रकार असायला क्रायटेरिया असं म्हणू शकतो. बेसिक क्रायटेरिया हा झाला मुद्दा. आणि मी काही कुठल्या वृत्तपत्राचा कधी संपादक राहिलो नाही. मी लिखाण केलं, काही बातम्या केल्या, असं करत करत प्रवास केला. मधल्या काळामध्ये मी सकाळमध्ये पण जॉईन झालो होतो, पुण्यात दैनिक सकाळमध्ये. मग मी दैनिक तरुण भारतला तिथं मात्र मी मॅनेजर म्हणून, जनरल मॅनेजर म्हणून जॉईन झालो. कारण माझे, मी म्हटलं मग अशी तसं माझ्या दोन्ही बाजू माझ्या पक्क्या झालेल्या होत्या. आणि एखादं वृत्तपत्र दैनिकासारखं असेल तर त्याची प्रॉफिटेबिलिटी, त्याचं मॅनेजमेंट, त्याचा टर्नओव्हर, त्याची सगळी प्रोडक्शनची सगळी जुळवाजुळव हा एक मोठा टास्क आहे. त्याच्यामुळे मी इकडे झालो. माझ्या त्यावेळी आमचे संपादक भगवान दातार जे माझ्याबरोबर लोकसत्तेला होते, ते अतिशय चांगले मित्र माझे, ते तिकडे संपादक म्हणून आले. डॉक्टर विश्वास मेंदळे सुरुवातीला संपादक होते. अशी खूप दिग्गज माणसं तिथं सुद्धा मिळाली मला. आणि मग त्या केसमध्ये मात्र माझा व्यवस्थापनाकडे जास्त कल होता. अच्छा. आणि मग व्यवस्थापनातनं दुर्दैवाने एक 2-2.5 वर्षच ते वृत्तपत्र नव्याने तरुण भारत जेव्हा पुण्यात सुरू झाला तेव्हा ते सुरू झालं आणि नंतर मात्र मग ते 98ला वगैरे बंद पडलं.
आणि मग तिथे मी माझा करिअर एकदम चेंज केलं. मी सहकाराकडे वळलो. अच्छा, तिथं तो तुमचा टर्निंग पॉइंट झाला. त्याचं कारण असं की वृत्तपत्र, लोकसत्ता, सकाळ, तरुण भारत झाल्यानंतर आता पुन्हा त्या क्षेत्रात नको जायला असं कुठेतरी वाटलं. की त्याचं कारण असं की कुटुंब सुरू झालं होतं, सगळ्या उदरनिर्वाहाचा प्रश्न होता आणि सगळ्या जबाबदाऱ्या. मग मी सहकारी बँक, पुण्याची जनसेवा सहकारी बँकेमध्ये मी ऍज अ PRO आणि बोर्ड सेक्रेटरी वगैरे अशा पोझिशनला जॉईन झालो. एकदम बँकिंग क्षेत्रात गेलो. पण फक्त माझी एक लायकिंग होती आणि ती संचालक मंडळ तेव्हाचे त्यातलं एक माझं ज्यांना मी गुरुस्थानी मानतो त्या क्षेत्रात ते सतीश गंधे साहेब म्हणून आहेत. अच्छा, त्यांनी मला हात दिला आणि त्यांना मी सांगितलं की मला जनसंपर्क ह्या विषय बँकेचा दिला तर मला काम करायला आवडेल. आणि मग तो त्यांनी मला दिला. अच्छा, आणि मग सलग मी 14-15 वर्ष त्या क्षेत्रात, त्या बँकेसाठी आणि जनसंपर्क अशा अर्थ. तेव्हा जनसंपर्क असल्यामुळे माझा पुन्हा प्रेस आणि मीडियाशी संपर्क संबंध आला. तिथं संबंध आला. बँकेच्या अहवाल तयार करणं असेल, बँकेच्या जाहिराती तयार करणं असेल, बँकेचे इव्हेंट्स असतील, हे सगळं काम माझ्याकडे होतं. आणि मला ते माझं लायकिंग मला तिथं वापरता आलं किंवा माझ्यातला एक्सपर्टाईज तिथं उपयोगी मला पडला. त्यामुळे खरं म्हणजे मी बँकिंग म्हणून काही शिकलो नाही. जे कानावर पडायचं त्याच्यामुळे बँकिंग मला यायला लागलं समजू पण किंवा थोडंफार माहिती झालं. पण त्यातला हा माझा एक्सपर्टाईज मला तिथं वापरता आला. आणि मी जवळपास 2011 सालापर्यंत बँकेत जॉब केला. ही सगळी कामं केली. आणि 2011ला पुन्हा एकदा चांगली स्थिती असताना मी माझं आतलं जे मन म्हणत होतं की नाही, तू प्रकाशन क्षेत्रात उतरलं पाहिजेस. आणि म्हणून मी 2011ला म्हणजे आडनिड्या वयात अर्धवट संसाराच्या स्थितीमध्ये मी बँक सोडली. जरा खूप धाडसी निर्णय होता पण मी तो केला. आणि माझ्या बायकोने मला खूप खंबीर साथ दिली या सगळ्या महत्वाची गोष्ट. हो, सगळ्यात मुलं लहान होती. पण माझ्या लक्षात आलं की एकदा मनगटात जोर असेल तर आपण हे करू शकतो. आणि मग प्रकाशन म्हणून मला मी आता मगाशी ज्याचा उल्लेख केला सहकार क्षेत्र, कारण मी बँकेत, सहकारी बँकेत असल्यामुळे मला सहकार भारती या संस्थेचा 97-98 सालापासून खूप चांगला संबंध आला. सहकार भारतीच्या कामात मी 97-98 पासून एका अर्थाने सुरू झालं माझं बँकेमुळे अर्थात. आणि त्याच्यानंतर मग सहकार भारतीचं मुखपत्र सहकार सुगंध हे डोंबिवलीहून सुरुवातीला चालायचं, नंतर कराडहून काही दिवस चाललं, मग ते बंद पडलं होतं. मग मी विचार केला की आपल्याला प्रकाशन संस्था सुरू करायची आहे, तर त्यात आपण सहकार सुगंधाचं काम सुरू करू. सहकार भारतीचे सगळ्या पदाधिकारी, सतीशजी मराठे असतील, आमचे डॉक्टर उदयराव जोशी असतील, संजयजी बिर्ला असतील, ही सगळी त्यावेळची मंडळी आणि आजही ती कार्यरत आहेत चांगल्या पद्धतीने. त्या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला हे काम दिलं. आणि मग सहकार सुगंध मासिकाचा मी संपादक झालो. बापरे, त्यावेळी सगळा प्रवास झाला त्याच्यामध्ये. आणि हा संपादक होणं हे म्हणजे एक तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की एखाद्या गोष्टीचं काहीच माहित नसलं ना तर एक वेळ अज्ञानात सुख असतं. तसं संपादक झालो, बरं झालो. मग ते झाल्यानंतर पाण्यात पडल्यावर कळलं की नाकातोंडात पाणी जातं. आता आपल्याला पोहायला पाहिजे. मग साधं लिखाण, साध्या बातम्या करणं, एखादा लेख छापला म्हणजे माझे बरेच लेख छापून आले ते करणं आणि संपादन करणं, इथं मात्र आता माझी त्याला कस लागणे म्हणतात तो सुरू झाला, तिथे लागला. एकाच वेळी सहकार सुगंध मासिक सुरू केल्यानंतर एक 2-4 महिन्यातच ब्राह्मण चळवळीशी पण मी जोडला गेलो. मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. एका ज्ञातीपुरतं म्हणजे एखाद्या जातीपुरतं, एखाद्या समाजापुरतं काही काम करणं हे खरं म्हणजे अपेक्षित नाही. पण असं लक्षात आलं की जसं हे एक सेक्टर आहे सहकार, तसं दुसरं सेक्टर आहे ब्राह्मण. मी त्याला सेक्टर म्हणतो. त्याचं कारण असं की जी ज्ञाती आहे, मराठा, माळी, अनेक वर्ग आहेत, जाती व्यवस्था आहे सगळ्या, या सगळ्यामध्ये ब्राह्मण समाजाचं पण काही एक म्हणणं आहे. त्यांनाही असं वाटतं की व्यक्त व्हायचं आहे. मग सुरुवातीला ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका नावाचं एक मासिक होतं जे आजही 21 वर्ष सुरू आहे. अच्छा. मी त्यांच्या टीम मध्ये गोविंदराव हर्डीकर असतील, संजय ओरपे असतील, यांच्या टीम मध्ये मी जॉईन झालो. आणि मग जॉईन होताना व्यावसायिकांसाठीचं मासिक आहे, तर वेगळं जे सर्वसामान्य ब्राह्मण समाजाला, सर्वसामान्य ब्राह्मण नागरिकाला, कुटुंबाला चालेल असं आम्ही पाक्षिक सुरू केलं. आणि त्याचं नाव होतं आम्ही सारे ब्राह्मण.
बरं, त्याचाही मी सुरुवात संपादक झाली. झालो. आम्ही सारे ब्राह्मणची सुरुवात झाली तिथून झाली 2011 आणि त्याचाही मी संपादक झालो. बरं, असं एकाच वेळी 2 मासिक, एक मासिक आणि एक पाक्षिक असं संपादक मी झालो. संपादक झालात तुम्ही तिथे. याच्या हे करता करताच म्हणजे प्रकाशन विश्व माझं आवडीचं असल्यामुळे म्हणा किंवा मला संधी मिळत गेल्या, कारण इतक्या दिवस चांगलं पेरलेलं कुठेतरी आता उगवायला लागलं होतं आणि त्याचं मला जाणवत होतं की मी एखादा मुद्दा घेऊन गेलो एखाद्याकडे तर ते लगेच ऍक्सेप्ट करायचे. त्याचं कारण माझे रिलेशन, मी आता इथं मुद्दाम सांगेन की रिलेशन बिल्ड होणं किती महत्वाचं आहे हे मला आता माझ्या व्यवसायात जाणवत आहे की चांगला रिलेशन तुम्ही बिल्ड केलं तर अडचणी येतातच. म्हणजे ह्या प्रकाशन व्यवसाय 2011 पासून सुरू केला तर अडचणी भरपूर आल्या. विशेषतः मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात मोठी अडचण असते फायनान्स. हो, अगदी सगळ्यात महत्वाची म्हणजे मूलभूत अडचण आहे. मला बँकिंगचा एक्सपिरियन्स असल्यामुळे मला त्याच्यावरही मला मात करता आली. पत्रकारिता असल्यामुळे मला त्याच्यावरही चांगली माणसं मिळाली. मला काही तोपर्यंत जनसंपर्क मला खूप उपयोगी झाला आणि विविध क्षेत्रातलं थोडं ज्ञान. खरं म्हणजे याच्याबद्दल बरेच जण म्हणतात की थोडं ज्ञान असू नये, पण मला स्वतःला उलट वाटतं की मला सगळ्या क्षेत्रातलं थोडं ज्ञान असल्यामुळे मला त्याचा फायदाच झाला. म्हणजे मला कोणी त्या क्षेत्रात किमान फसवू शकत नाही. खूप डीप जाण्याची गरज लागत नाही, त्यामुळे तेवढं पुरतं. ह्या सगळ्यामध्ये मग मी सहकार क्षेत्रासाठी केलं, ब्राह्मण चळवळीसाठी आम्ही सारे ब्राह्मण सुरू झालं. त्याच्या बरोबरीने पुढच्या एक वर्षभरात म्हणजे साधारण 2012 साल असेल, आताचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचा देखील माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे. म्हणजे हे चंद्रकांत दादा हे आज मंत्री आहेत, आमदार होते, त्याच्याही आधीपासून मी त्यांना खरं म्हणजे ओळखतो. कारण विद्यार्थी परिषदेचे जुने कार्यकर्ते, पदाधिकारी, केंद्र स्तरावर काम करणारा माणूस आणि अतिशय साधा सरळ. आजही तुम्हाला चंद्रकांत दादा खूप साधे सरळ दिसत असतील. हे आज नाही, तेव्हापासून तसेच आहेत. ते व्यक्तिमत्वच तसं आहे. त्याला मंत्री हे लेबल लागल्यामुळे तुम्हाला वाटतं असं, खरं म्हणजे तसे ते नाहीच आहेत. ते सर्वसामान्यांसाठी साधे आहेत. आणि त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघात जेव्हा त्यांची सुरुवात झाली किंवा त्यांनी उमेदवार नंतर आमदार झाले, त्या सगळ्या कार्यकाळात पदवीधर विकास नावाचं एक मासिक त्यांच्याच आग्रहावरनं, सूचनेवरनं आम्ही सुरू केलं, जे आजही सुरू आहे, पदवीधर विकास. आणि त्याचाही मी संपादक झालो. म्हणजे ह्या पुणे पदवीधर संघ मतदारसंघ हा 5 जिल्ह्यांचा आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या 5 जिल्ह्यांचा मिळून एक मतदारसंघ आहे पदवीधरचा. त्याच्यासाठी पदवीधर विकास नावाचं मासिक सुरू झालं, जे आजही सुरू आहे, त्याचंही मी संपादक आहे. मधल्या काळामध्ये अशा प्रकारे 1, 2, 3 मासिकांचे तुम्ही संपादक झाला. थांबा अजून पुढे आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मग ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका आम्ही सारे ब्राह्मण सुरू असताना ब्राह्मण संस्था संघटना महाराष्ट्रातल्या किती आहेत त्याचा काही रेकॉर्ड जमवायला सुरुवात केली. त्याच्यासाठी आम्ही डिरेक्टरी तयार केली, ब्राह्मण उद्योजकांची डिरेक्टरी केली, ब्राह्मण उद्योजकांसाठी कॉन्फरन्सेस घेतल्या. हे पण एकीकडे काम आमचं सुरू होतं. आणि त्याच्या बरोबरीने मग असं लक्षात आलं की आपल्याला लोकल लेव्हलला पण काहीतरी एक वेगळं केलं पाहिजे. आम्ही स्मार्ट पुणे नावाचं एक पाक्षिक सुरू केलं. बर. आणि दुर्दैवाने ते करोना नंतर काही कारणाने आम्ही चालवू शकत नाहीये, कारण सगळ्या सोशल मीडियाचा पगडा इतका आहे की आता जाहिराती मिळणं मुश्किल आहे. पण ते पण आम्ही स्मार्ट पुणे नावाने सुरू केलं. अशी वेगवेगळी मासिक, साप्ताहिक, पाक्षिक अशा ह्याच्यात मी आता रमलो आणि ही सगळी अजून सुरू आहेत. आणि ह्याच्यामधनं संपादक हेच थेट नाव आलं, कारण कोण करणार दुसरं. त्यामुळे संपादक हा मी बाय ऍक्सिडेंट झालेलो आहे. पण लिखाणाची न्यूज व्हॅल्यू कळणं हे सुद्धा आहे, त्याची जाण असणं एवढं पुरेसं आहे. मग अग्रलेख लिहावा लागतो. अग्रलेख हा कशावर लिहावा, संपादकीय लिहिणं म्हणजे काय असतं, कशाचा कानोसा घेतला पाहिजे, नेमकं कशावर बोट ठेवलं पाहिजे, काय आहे नेमकं. त्यामुळे ही वेगवेगळी सेक्टर आहेत. जनरलाइज नाही, ब्राह्मण विषय वेगळा, सहकार विषय वेगळा, पदवीधर म्हणजे मतदार, त्या दृष्टीने वेगवेगळे विषय आहेत. आणि त्या विषयांना आपण न्याय देऊ शकतो. अर्थात हे एकट्याचं काम नाही, आमची सगळी मोठी टीम आहे. आणि ह्या सगळ्याला मी मग माझं एकविरा प्रकाशन ही संस्था माझी काम करते. एकविरा ही आमचं कुलस्वामिनी दैवत आहे. धुळे जिल्ह्यातली एकविरा देवी, मी खानदेशचा असल्याचा मला अभिमान आहे. त्यामुळे एकविरा देवीच्या नावाने आम्ही हे प्रकाशन सुरू केलं. आणि नंतर मग हा प्रवाह असा 2011 पासून प्रकाशक झाला. मी प्रकाशक आणि संपादक हे दोन्ही एकाच वेळी झालो. त्याचं कारण मी मगाशी म्हटलं ते दोन्ही चाक आहेत.
मॅनेजमेंट म्हणजे प्रकाशक आणि एडिटोरियल म्हणजे संपादक, या दोन्ही चाकांवर हे काम सुरू आहे. आणि मला आनंद वाटतो की अडचणी खूप आल्या. म्हणजे मी मोकळेपणाने सांगेन की जे बँकेत मी मिळवलं होतं, म्हणजे एक पुंजी असते, काहीतरी प्रॉव्हिडंट फंड असतो, ग्रॅज्युएटी असते, काहीतरी एफडी असते, ती ठेवलेली होती, काही सेव्हिंग असतात, ती पहिल्या 4-5 वर्षात मला सगळी मोडावी लागली. बापरे. आणि माझ्या असं लक्षात आलं की माझ्याकडे आत्ता बॅलन्स 0 आहे. पण मी घाबरलो नाही. अडचणी आल्या, कारण सगळं जाहिराती एकदम मिळत नाहीत, अंक चालवलं पाहिजे. मी तुम्हाला एक विशेष सांगेन की ज्याचा संस्कार पत्रकारिता म्हणून झालेला आहे, ही जी मगाशी नावं घेतली त्यांचं, शिरीष सहस्त्रबुद्धे, डॉक्टर किरण ठाकूर, यांच्या सगळ्यांकडनं ऐकलेलं आहे की एकही दिवस खंड पाडायचं नाही. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 15 वर्षात अंक एकदाही बंद नाही, एक्सेप्ट तो कोरोनाचा काळ, जो काही 4-5-6 महिन्याचा प्रॉब्लेम आला तेवढंच. पण अंक एकदाही बंद नव्हता. थोडंसं पोटाला चिमटा देऊन, बँकेचा बॅलन्स 0 करून, पण हे केलं पाहिजे. आणि ती ताकद म्हणजे वाचकांनाही कळतं, ती तुमची जिद्द होती. आणि वाचकांना हे कळत असतं की एवढ्या अडचणीतनं पण हे काढतायत, म्हणून वाचकही, जाहिरातदारही सपोर्ट करतात. ते बघत असतात तुमच्याकडे की तुम्ही किती ह्याच्यासाठी लॉयल आहात, किती तुम्ही ह्या क्षेत्रासाठी खऱ्या अर्थाने समर्पित आहात. आणि असं झाल्याशिवाय ते होत नाही. आणि मग आता स्थिती चांगली आहे, जाहिराती मिळतात, वर्गणीदार होतात, वाचक वाढलेत, जनसंपर्काचा एक चांगला उपयोग होतोय. वेगवेगळ्या गोष्टी आम्ही पण जोडल्या, म्हणजे जसं की सहकार सुगंध म्हणून आम्ही सहकारी संस्थांच्या वार्षिक अहवालाची प्रतिबिंब स्पर्धा घेतो, त्यालाही बक्षिसं देतो. त्यातनं काही ना काहीतरी 4 इव्हेंट मधनं 4 पैसे त्यातनं मिळतात. ब्राह्मण विषयक आम्ही ब्राह्मण भूषण पुरस्कार देतो, वेगवेगळे पुरस्कार त्या ब्राह्मण विषयातल्या चळवळीतले. असे सगळे आम्ही जोडत गेलो. कारण त्याचं कारण असं की आजचा मीडिया, मग तो टीव्ही असेल, प्रिंट असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, कुठलाही मीडिया असेल, सोशल, या सगळ्यांना या मीडियामध्ये नुसतं देऊन चालत नाही, काहीतरी इव्हेंट्स पण करावे लागतात. लोकांसमोर तुम्हाला गेलं पाहिजे, वाचकांसमोर तुम्ही थेट आता प्रेझेंट भेटलं पाहिजे. म्हणजे संपादक वाचकाला थेट भेटला पाहिजे. असं होत नाही की तो कुठेतरी 32व्या मजल्यावर हस्तदंती मनोरथ बसलाय, असं होत नाही. तुम्हाला वाचकांची नाळ जुळवायची असेल तर तुम्हाला त्यांच्याशी भेटलं पाहिजे. आणि मग इव्हेंट हे त्यातलं माध्यम आहे. मग वर्धापन दिनाचं इव्हेंट असेल, मग अशा स्पर्धांचा इव्हेंट असेल. आम्ही त्या स्मार्ट पुण्याच्या निमित्ताने पुण्यामध्ये हाऊसिंग सोसायटीच्या गणेश सजावट स्पर्धा घेतली. गणपती उत्सव, फक्त हाऊसिंग सोसायटीचे गणपती हा विषय कोणी घेतला नव्हता, तो आम्ही घेतला, त्याला एक चांगला प्रतिसाद मिळाला. असे वेगवेगळे इव्हेंट करत आणि वेगवेगळ्या गोष्टी जोडत गेल्यामुळे ही सगळी मासिक, काहीतरी नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवायचे, काहीतरी योजना अशा. म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की शून्यापासून सुरुवात झालेलं आम्ही सारे ब्राह्मण किंवा ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका आज 25,000चा टप्पा पूर्ण केलाय वर्गणीदारांचा. सहकार सुगंध ही शून्यापासून सुरुवात होती, तो आज 7,500च्या पुढे आहे. तर अशी आणि सगळ्या महाराष्ट्रभर किंबहुना देशभर जाणारी ही सगळी मासिक आहेत. मधल्या काळात सहकार सुगंध आम्ही हिंदी आवृत्ती पण सुरू केली. त्याचं भोपाळमध्ये ऑफिस ठेवलं होतं. मला 8 महिन्यातनं किमान 2 वेळा भोपाळला मध्य प्रदेशमध्ये जावं लागायचं. आता आम्ही या 2 वर्षापासून ती आवृत्ती आता ई स्वरूपात आम्ही काढतोय, त्यामुळे मला प्रत्यक्ष जावं लागत नाही. परंतु अशा प्रकारचं पण एक आव्हान होतं. तिथे 7-8 वर्ष ती प्रिंट आवृत्ती आम्ही तिथून काढली. त्यामुळे थोडं सहकार भारतीच्या निमित्ताने देशभर अधिवेशनं असतील, काही ना काहीतरी बैठका असतील, याच्यामुळे जाणं येणं आहे. आणि त्याच्यामुळे सहकार चळवळीमध्ये काय काय सुरू आहे ते लक्षात येतं. आता 3 वर्षापूर्वी केंद्र सरकारने सहकाराचं वेगळं मंत्रालय केलं. म्हणजे सहकार हा किती महत्वाचा विषय हे लक्षात येईल. मी एकाच वेळी दोन्ही बाजू बोलू शकतो म्हणून महाराष्ट्र राज्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळ केलं. म्हणजे ब्राह्मण समाजाचं किती लक्ष ह्या सरकारचं ह्या समाजाकडे पण आहे, बरोबर, हे देवेंद्रजी सरकारच्या निमित्ताने लक्षात येतं. त्यामुळे अशा सगळ्याच क्षेत्रासाठी काम करणं मला असं वाटतं आवश्यक आहे. सकारात्मक बाजू सगळ्यांपुढे जाणं, पत्रकारितेतला जो बेस आहे तो मी कायम ठेवला ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये, की आपण सकारात्मक बाजू लोकांसमोर नेली पाहिजे. म्हणजे आपली जी मूल्य असतात ती मूल्य किती महत्वाची असतात, त्यात पत्रकारितेमध्ये किती जपावी लागतात ही. हो, हे आणि ती सहजपणे जपता येतात, त्याला फार त्रास नाहीये, घ्यायची गरज नाहीये. आपलं मन स्वच्छ आणि प्रामाणिक पाहिजे की मला काय करायचं. एकदा आपलं उद्दिष्ट हे असेल, क्लिअर असेल, तर मग करता येतं आपल्याला ते. करता वा,
म्हणजे ह्या सगळ्या चर्चेतनं, या सगळ्या तुमच्या आतापर्यंत जो प्रवास तुम्ही उलगडलात, याच्यामध्ये असंख्य गोष्टी आल्या. सहकार भारती असेल, त्याच्यानंतर तुमची पत्रकारिता, आम्ही सारे ब्राह्मण, या सगळ्याच्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही हातात हात घालून चालल्यात, सगळ्या तुमच्या सोबतच चालल्यात, एकाच वेळी चालू आहेत खरं तर. आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही एवढे सतत बिझी आहात खरं तर. आणि त्याच्या बरोबर, त्याच्या जोडीला तुम्ही लेखन करता आणि कविता सुद्धा करता. तर हे कसं शक्य आहे? तो एक छोटा छंद मी जपलाय. आणि काय, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आतमध्ये काहीतरी दडलेलं असतं, त्याला काहीतरी करायचं असतं. म्हणजे त्याचा करिअरशी संबंध नसतो, त्याचा तो छंद असतो, त्याला त्यात रमायला आवडतं. म्हणजे मला नाटक बघायला आवडतं, चित्रपट बघायला आवडतात, हे बेसिक आहेच. म्हणजे ज्यातनं आपल्याला काहीतरी नवीन नवीन मिळतं. मी या निमित्ताने सांगेन की आजचा कॉपी पेस्टचा जमाना आहे. म्हणजे कॉपी पेस्ट ते फारसं वाईट नाहीये बरं का. ते कॉपी पेस्ट हे करता आलं पाहिजे. जे समाजात चांगलं आहे, जे घडतंय, ते कॉपी करा आणि इथं पेस्ट करा. ह्याचा तुम्हाला तुमच्या कामामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर उपयोगच होतो. कॉपी पेस्ट हा एक मुद्दा मला विशेष वाटतो. तो करत राहायला पाहिजे. चांगलं वेचलं पाहिजे, चांगलं ते वेचावं आणि त्याचा उपयोग कुठे ना कुठेतरी आपल्याच कामामध्ये, आपल्या रिलेशन्स मध्ये करत राहायचा. नक्कीच करता येतो. त्यामुळे हा जे कवी जो शब्द आहे, तो काही मी मोठा कवी वगैरे नाहीये, पण मला आवड आहे ती चारोळी करण्याची. बर. आणि विशेष त्यातलं अजून सांगण्यासारखं म्हणजे आद्याक्षरांवरनं चारोळी करणं मला आवडतं. आणि तिची माझी एक चांगली वही भरली आहे. आणि त्यातला एक चांगला प्रसंग सांगण्यासारखा म्हणजे मी लोकसत्तेला असताना ही जी चतुरंग पुरवणी आहे दर शनिवारची, ती आजही मी वाचतो. अतिशय अप्रतिम पुरवणी आहे आणि त्याच्यासाठी खूप ती कष्ट घेतात माणसं, विशेषतः महिला, स्त्रिया यांच्यावर जास्त भर असतो. पण एकूण ती ज्याला माणूस, मन, स्वभाव ह्याच्यावर त्याचा फोकस असतो. जरा ती वेगळी पुरवणी आहे. अच्छा. आणि त्या पुरवणीच्या निमित्ताने ती सुरुवात झाल्यावर काही 1-2-4 वर्षात मी तेव्हा लोकसत्तेला होतो आणि तेव्हा चतुरंग पुरवणी बद्दल वाचकांकडनं प्रतिक्रिया मागवल्या होत्या आणि त्या प्रतिक्रियांना बक्षीस ठेवलं होतं. अच्छा. हा. आणि मी तेव्हा काय पीएमटी पीसीएमटी बसेसने प्रवास करायचो आणि मला एकदम सुचलं की चतुरंग ह्या शब्दावर आपण काहीतरी लिहावं. आणि माझी सुरुवात त्या चारोळीच्या विषयात इथून झाली. अच्छा. आणि ते मी सांगतो काय लिहिलं. नक्कीच. पण त्या चारोळीला तुम्हाला विशेष वाटेल की तेव्हा 1 तोळ्याचं सोन्याचं नाणं होतं. अच्छा. 10 ग्रॅम सोन्याचं नाणं आणि माझा पहिला क्रमांक आला. बापरे. त्यामुळे माझी सुरुवात तिथून आहे. आणि तेव्हा काय 4-5 हजार रुपये रेट असेल अंदाजे तोळ्याचा, जो आज 1.25 लाखाच्या आसपास आहे. आणि ते मला नाणं मिळालं आणि मला हुरूप आला. नाणं मिळालं म्हणून आला कारण काही ना आपण चांगलं लिहू शकतो, काहीतरी करू शकतो हे मला कळलं. आणि मग त्यातनं तो झाला. त्याच्यानंतरच्या लगेचच्या केसमध्ये महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे, जेव्हा ते शेवटच्या काळामध्ये व्हीलचेअरवर होते, घरी आम्ही प्रभात रोडवर भेटायला गेलो होतो. पुलंची 75च्या निमित्ताने आम्ही एक पुरवणी काढली होती. अशी छान 4-8 पानांची पुरवणी होती, सुंदर. त्यातही मी एक पुलंवरची चारोळी केली होती. अच्छा. आणि आम्ही सगळे टीम मध्ये, मी पण पुलंना भेटण्याचं मला भाग्य लाभलं. गेलो आम्ही, ती छानपैकी पुरवणी त्यांना सजवून लॅमिनेट वगैरे अशी करून दिली होती. आणि त्यांना मी दाखवली स्पेसिफिक की मी ही चारोळी तुमच्यावर लिहिल्या आहेत. म्हणजे जरा धाडसच आहे पुलंच्या समोर असं म्हणणं, पण त्यांना आवडलं. त्यांनी त्यावेळी ते तसे आजारी होते, त्यामुळे आम्ही थोडक्यात ते दिलं, फोटो बिटो काढले. तेव्हा सारखे आजच्या सारखे मोबाईल नव्हते, त्यामुळे माझ्याकडे तो फोटो आता उपलब्ध नाहीये. तो आमच्या टीम मध्ये कोणाकडे तरी असेल. पण असे मग मी भरपूर काय काय करत गेलो. पण ते माझा छंद म्हणून आहे. माझ्या डोक्यात आहे त्याचं एखादं पुस्तक करावं. एखादी चारोळी ऐकायला मिळेल का मला? मी पु ल देशपांडेंवरची जी आहे ती आधी सांगतो. पु ल दे, मी म्हटलं ना आद्याक्षरांवर करण्याचा माझा विशेषतः भर आहे. मग पुन्हा एकदा लेखणीतून, पुन्हा एकदा लेखणीतून, लक्षावधी तुषार यावेत, कारण ते आजारी होते, त्यांनी लिहिणं थांबवलं होतं पुलंनी. आणि तुम्ही लिहा पुन्हा, अशा अर्थाने पुन्हा एकदा लेखणीतून लक्षावधी तुषार यावेत, देताना शुभेच्छा लोकसत्तातून, वाचक आनंदून जावे. असं तो चारोळी होत्या. चतुरंगाची अशी होती की चविष्ट मेजवानी साहित्याची. अच्छा. चविष्ट मेजवानी साहित्याची
तुमच्या आमच्या मनातल्या प्रतिबिंबांची रंगते मैफल सिद्धहस्त लेखकांची गगन व्यापते पुरवणी लोकसत्ताची. वा, फार सुंदर, अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर. असं ते ह्याचं एक आहे, आवड पाहिजे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला ते कळलं पाहिजे की काय अभिप्रेत आहे, म्हणजे नेमकं काय पाहिजे. रला ट लावून काहीतरी जुळवून त्याची मजा नाहीये आणि म्हणून त्याला मला पहिलं बक्षीस मिळालं. म्हणजे काहीतरी विषयावरती धरून केलं पाहिजे. जसं मी कालच एक केली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक तर आहे, शताब्दी संघाने पूर्ण केली, याचा अतिशय अभिमान आहे आणि आपलं भाग्य आहे की आपण या शताब्दी वर्षामध्ये आहोत या पृथ्वीवर आणि संघासाठी सहकार भारतीच्या माध्यमातून का होईना काही ना काहीतरी आपण करू शकतोय. दसरा असं म्हणून मी जरा परवा केली, 10 दशके समर्पणाची राष्ट्र साधनेची. आता अगदी 3 अक्षर, तेवढेच 3च शब्द आले, 10 दशके समर्पणाची राष्ट्र साधनेची. म्हणजे संघाचं वर्णन याच्यापेक्षा काय असू शकतं? 3 शब्दांमध्ये, ओळींमध्ये सगळं, ओळी पण नाही, 3च शब्द अगदीच. त्यामुळे ते असं जमून झालं. तर अशा गमती जमती भरपूर आहेत. कविता, जनरल कविता पण केल्यात, पण त्याला मला विशेष बैठक बसवावी लागते. ह्या ज्या चारोळी आहेत ते तुम्हाला गाडी चालवताना, बसमध्ये बसताना, म्हणजे गमतीने बोलायचं टॉयलेटमध्ये बसले असताना सुचतात, त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही आणि ते सुचलं की ते फिट होतं. झालं, मग फक्त उतरवून काढायचं राहतं. पुण्यातला कॅप्टन सुशांत गोडबोले, ज्याला वीर मरण आलं, हुतात्मा झाला, त्याचे वडील रिक्षा चालक गोडबोले, त्याच्यावरही खूप सुंदर मी कविता केली. मी आता ती बरीच कॅप्टन सुशांत गोडबोले अशा नावाची पूर्ण त्या नावावर केली. अशा खूप गोष्टी करण्याचा प्रयत्न असतो. रंगावलीकर विजय चव्हाण जे आहेत त्यांच्या नावावर केली. अशा खूप वेगवेगळ्या करण्याचा प्रयत्न, माझी वही बऱ्यापैकी भरली होती. आता त्याचं एकदा पुस्तक करू, पण असा तो माझा कविता वेगळ्या पद्धतीची, ही काही तशी नाही. अतिशय सुंदर आहेत पण, आणि अतिशय सुंदर चारोळ्या तुम्ही ज्या आता ऐकवल्यात त्याही खूप सुंदर चारोळ्या होत्या. आणि त्याच्या निमित्ताने तुमचा हा एक पैलू आमच्या समोर आला. खरं तर आता जाता जाता अजून एक असा प्रश्न आहे की म्हणजे कविता झालं, लेखन झालं, तुम्ही प्रकाशक आहात, त्याच्यानंतर तुम्ही संपादक, आणि या सगळ्या गोष्टींमधनं काम करतायत, कार्यरत आहात अजूनही. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आता तुम्ही उल्लेख केलात की त्याचंही काम तुम्ही करतायत. याबरोबर समन्वयक म्हणून तुम्ही जे काम करतायत त्याच्याबद्दल तुम्हाला पुरस्कार देखील मिळालेला आहे. तर त्याच्याबद्दल खरं जाणून घ्यायला आवडेल मला. पुन्हा ही संघाची देणगी आहे. समन्वय साधणं संघाचं खरं काम म्हणजे जोडणं हे. संघाबद्दल बाहेर खूप बोललं होतं की हे गूढ आहे, काहीतरी, काही गूढ वगैरे नाहीये. 2 व्यक्तींना जोडणं म्हणजे संघकाम आहे, एका वाक्यात. काही नाही, याच्यात दुसरं काही नाहीये. संघकाम म्हणजे सगळ्यांना जोडा. आणि हा मूलमंत्र मी आता वेगवेगळ्या क्षेत्रात, माझ्या क्षेत्रात कसा वापरता येईल म्हणून मी ते करतोय. उदाहरणार्थ, सहकार्य संस्था, आमची सहकार भारतीची प्रशिक्षण संस्था आहे. प्रशिक्षणाच्या निमित्ताने सहकार संस्था जोडा. सहकार भारती म्हणून सहकारी संस्था, त्यातली माणसं जोडा, म्हणजे समन्वय करा. बरोबर. आमच्या नियतकालिका आहेत भरपूर, म्हणजे त्याच्यावर आपल्याला स्वतंत्र पॉडकास्ट करायला पाहिजे. भारतामध्ये 1.5 लाख नोंदणीकृत वृत्तपत्र आहेत. 1.5 लाख. बापरे. मराठीचा क्रमांक हिंदी खालोखाल 2ऱ्या नंबरचा आहे. बापरे. 20,000 रजिस्टर्ड वृत्तपत्र आहेत मराठीतली. त्यातली काही जी चालू पण आहेत आणि जी चांगली आहेत अशांचं समन्वय म्हणजे संघटना बांधण्याचं काम पण मी गेली जवळपास 12-15 वर्ष करतोय. या वृत्तपत्रांचं समन्वय. त्यातलं ऑल इंडिया मराठी पिरियॉडिकल काउन्सिल नावाची आमची एक संस्था आम्ही सुरू केली, त्याची मीच सुरुवात केली. आणि त्यात बरीच सगळी टीम आहे मोठी, आणि त्याच्यामध्ये पण समन्वय साधण्याचं काम करतो. माध्यम संयोजक म्हणून पण मी समन्वय म्हणून करतो. काही संस्थांचं माध्यम संयोजन, या निमित्ताने प्रेसशी रिलेशन राहतं, ह्या क्षेत्राशी आपला टच राहतो. कारण माझं प्रकाशन संस्था ही रेग्युलर रोजच्या मीडियातली नाहीये, ती स्वतंत्र आहे मासिक म्हणून. त्यामुळे रोजच्या मीडियामध्ये काम करणं, करणारी मंडळींशी रोजचा संपर्क राहणं आणि आपण रोज फ्रेश राहणं. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता त्या क्षेत्रातले अपडेट्स तुमच्याकडे रोज पाहिजेत आणि तुम्ही रोज फ्रेश पाहिजे. अगदी. अन्यथा तुम्ही आउटडेटेड होता. मी 8 दिवस समजा नाहीये तर मला ह्या क्षेत्रातलं काहीच माहित नाही, तर समोरचा माणूस म्हणेल तुझा उपयोग काय. तुम्ही अपडेट असलं पाहिजे, तुम्ही अपडेट असलं पाहिजे, रोजच्या रोज फ्रेश असलं पाहिजे, रोज काय घडामोडी चालल्या हे तुम्हाला माहित पाहिजे.
तुम्ही त्या क्षेत्रात आहात म्हणून. अगदी खरं. कोणतेही क्षेत्र असो त्यात तुम्ही अपडेट आणि फ्रेश पाहिजे. रोज सकाळी 7 वाजता मला हे कालचं माहित नाही असं नाही चालणार. त्यामुळे ते तुम्हाला केलं पाहिजे. म्हणून समन्वय हा त्या अर्थाने मी सगळीचकडे करत असतो आणि ते माझं बलस्थान आहे. मी म्हणतो की समन्वयातूनच मला पण व्यवसाय मिळतो. मलाही 4 गोष्टी नवीन माणसं मिळतात, 4 गोष्टी समजतात आणि त्यातून व्यवसायाला मला निश्चित पूरक अशी मदत मिळते, त्याला चालना मिळते. नक्कीच. वा. आणि एवढं म्हणजे खरोखर म्हणजे जे मगाशी म्हटलं की विविध पैलू जे आहेत व्यक्तिमत्वाचे, आता आपल्या या चर्चेतनं संपूर्ण ते सगळे आपण पैलू उलगडण्याचा प्रयत्न केलाय. थोडं वेळेअभावी थोडस म्हणजे खरं तर खूप गप्पा मारण्याची इच्छा आहे, पण वेळेअभावी आपल्याला थोडस विराम घ्यावा लागतोय. हा स्वल्प विराम म्हणू शकतो आपण. नक्कीच. पुन्हा एकदा नक्कीच आपण कोणत्या ना कोणत्या विषयावरती नक्की बोलू. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की हा एक वेगळा पॉडकास्ट विषय होईल. प्रिंट मीडिया ह्या क्षेत्राबद्दल मी माझ्या जाता सांगण्यासारखं म्हणजे पुण्यातल्या रानडे इन्स्टिट्यूट असेल, गरवारे कॉलेज असेल, कर्वे संस्था असेल, इथे मी प्रिंट मीडियाचे लिगल ऍस्पेक्ट या विषयावर लेक्चर द्यायला जातो. त्यामुळे तो पण एक माझा वेगळा पैलू आहे. कारण माझे वडील आजोबा शिक्षक होते, कुठेतरी शिक्षक हा माझ्या रक्तामध्ये आहे आणि म्हणून मला ते आवडतं. शेवटी तो पॅशन आवड असाच विषय आहे. पण जे जे आपल्याला माहिती येते ते दुसऱ्याला देण्याने आपलं ज्ञान वाढतं. जे आपण असे ठावे ते दुसऱ्याशी सांगावे हे खरंच आहे. आणि आपल्याला जे माहिती आहे ते दुसऱ्याला सांगितल्याने आपलं ज्ञान वाढतं, आपण अपडेट राहतो. कारण मला लेक्चरला उद्या जायचं असेल तर मी आज अपडेट असलं पाहिजे. बरोबर. आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षक हा सगळ्यात अपडेटेड माणूस आहे जगातला. आणि म्हणून शिक्षक हा गुरुस्थानी आहे हे त्यासाठीच आहे. त्यामुळे मी काही स्वतःला गुरु वगैरे मानत नाही, पण आपण शिक्षक म्हणून त्या दृष्टीने अपडेट राहणं हे पण ह्या निमित्ताने मी सांगू शकेन. नक्कीच नक्कीच. आणि या निमित्ताने आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटाकडे येताना महत्वाचं असतं की पुरस्कार. म्हणजे एवढं आपण जेव्हा कार्य करत असतो कुठेतरी त्याची म्हणजे त्या कार्याची पावती मिळते आपल्याला, त्या निमित्ताने पुरस्कार मिळतात. काही पुरस्कार मिळाले, शाबासकी, पाठीवर थाप म्हणजे पुरस्कार खरं म्हणजे. अगदीच. आणि ते खरं म्हणजे रोज मिळत असतं काही ना काहीतरी कारणाने. अरे तू छान केलंय, छान लिहिलंय, छान मांडणी केलीये, पुस्तक छान झालंय, हे माझ्यासाठी पुरस्कार. ब्राह्मण संस्थांनी अनेक पुरस्कार दिले. देशस्थ ऋग्वेदी संस्थेचा पुरस्कार मिळालाय, ब्राह्मण महासंघाचा पुरस्कार मिळालाय, असे काही ब्राह्मण चळवळीतले पुरस्कार आहेत, सहकारातले काही पुरस्कार मिळाले. ह्या निमित्ताने आम्ही ब्राह्मण रत्ने नावाचा एक मोठा ग्रंथ केला, सहकार महर्षी ग्रंथ केला. सहकार महर्षी ग्रंथाला संपादक या नात्याने महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचा मला पुरस्कार मिळाला. त्यामुळे असे खूप वेगवेगळे पुरस्कार. आता काल परवाच मला भरतनाट्य संशोधन मंदिराने माध्यम प्रतिनिधी म्हणून ह्या क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून पण परवा पुरस्कार दिला. त्यामुळे असे पुरस्कारही मिळत राहिलेत. आणि पुरस्कार मिळणं ही पाठीवर थाप आहे. म्हणजे अजून आपल्याला काम करायला चालना, प्रोत्साहन, ऊर्जा मिळते, उत्तेजन मिळतं. आणि ते मला असं वाटतं आवश्यक आहे. ते समाज आपल्याकडे पाहत असतो आणि म्हणून चांगलं काम करत राहा, समाज तुमची दखल घेतो, हे ह्या पुरस्कारामागचं खरं म्हणजे समाज निरीक्षण करत असतो तुमचं. खरं. आणि त्याची योग्य वेळ आली पाठीवर थाप मिळते. बरोबर. नक्कीच. या सगळ्या चर्चेसाठी म्हणा किंवा आमच्या पॉडकास्टसाठी तुम्ही आज वेळ दिलात. तुमच्या दैनंदिन ज्या कामकाजातनं, अतिशय व्यस्त कामकाजातनं तुम्ही आज जो वेळ काढून दिलात त्याबद्दल आम्ही बिघडलो या चॅनल कडून तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा. आपले धन्यवाद मानतो. आणि तुमचंही चॅनल इलेक्ट्रॉनिक मीडिया मधलं असंच मोठं वाढू देत अशा माझ्याही शुभेच्छा आहेत. मी पण आपल्या सगळ्यांचे आणि जे जे हे चॅनल बघतायत त्या सगळ्यांना अभिवादन करतो, धन्यवाद देतो. नमस्कार. धन्यवाद.